रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील एकाच कुटुंबातील आई वडील आणि 8 वर्षीय मुलगा अशा तिघांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या तिहेरी हत्याकांडातील महिला 7 महिन्याची गरोदर असल्याचं देखील म्हटलं जात आहे। ऐन गणेश उत्सवाच्या सणात घडलेल्या या हत्याकांडामुळे रायगड जिल्हा हादरला आहे। चिकनपाडा या गावात आज एका मृत व्यक्तीची दशक्रिया विधी सुरू असताना नदीवर गेलेल्या ग्रामस्थांना पाणी वाहणाऱ्या नाल्यात 8 वर्षीय मुलाचा मृतदेह तरंगताना आढळून आला। त्यानंतर या हत्याकांडाची घटना समोर आली आहे। या घटनेत एक 35 वर्षीय मदन पाटील, पत्नी अनिशा पाटील आणि त्यांचा 8 वर्षीय मुलगा विवेक पाटील अशी हत्या करण्यात आलेल्या व्यक्तींची नाव आहे। या तिघांच्या मृतदेहावर हत्याराने वार केल्याचे दिसत आहे। यावरून आरोपीने बनावबचत पाण्यात बुडल्याचा संशय येण्यासाठी हा खेळ रचला असावा अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी व्यक्त केली आहे। शिवाय पाटील कुटुंबांच्या राहत्या घराच्या मागच्या बाजूस वाहणाऱ्या नाल्यात या आरोपींनी हे मृतदेह टाकले होते। या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून एकीकडे गणेश उत्सवाची धामधूम सुरू असताना घडलेली घटना वाईट असून परिसरात दुःखाचे सावट पसरले आहे।